मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत इयत्ता 5वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे आम्ही मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक तसेच टेलिग्राम क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये फक्त तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन करेन. चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, सुप्रभात. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या भागामध्ये वर्तुळ, परीघ हे वर्तुळ त्यातली परीघ हा भाग पाहिलेला आहे. परीघ या भागावर कोणत्या प्रकारचे कशा प्रकारचे परीक्षेला प्रश्न येतात. आजच्या भागामध्ये आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ पाहणार आहोत. तर चला, त्यातील पहिला प्रश्न काय आहे तुमच्यासाठी. वर्तुळाचे क्षेत्रफळ या भागामधील पहिला प्रश्न आहे. 7 सेमी बाजू असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? 7 सेमी बाजू असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? प्रश्न काहीच अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. चला, काय दिलेलं आहे आपल्याला? बाजू किती दिली आहे त्याची? 7 सेमी बाजू दिली, बरोबर आहे. तर त्याचं क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. एका वर्तुळाची 7 सेमी बाजू नाही, 7 सेमी त्रिज्या. प्रश्न थोडासा, 7 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? पहा, हा वर्तुळ आहे, त्या वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे. त्याची त्रिज्या या केंद्रबिंदूपासून वर्तुळावरील एका बिंदूला जोडलेल्या रेषेला त्रिज्या असे म्हणतात. ही त्रिज्या काय आहे, किती आहे? तर 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे त्रिज्या किती आहे? 7 सेमी त्रिज्या आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? काय दिले? त्रिज्या दिले. किती दिले त्रिज्या? 7 सेमी. किती दिले त्रिज्या? 7 सेमी. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पाय आर वर्ग म्हणजे आर म्हणजे काय? त्रिज्या. पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग. मग आता वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले त्रिज्या किती दिली? 7. 7चा वर्ग. मग काय करा? 22/7 गुणिले 7चा वर्ग गुणाकाराच्या स्वरूपात लिहा. 7 गुणिले 7. मग 7 × 7, 7 × 7. काय राहिलं? 22 गुणिले 7. 22 गुणिले 7. मग किती येईल वर्तुळाचं क्षेत्रफळ? वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 62/14 4 हातच्याला 1, 62/14 आणि 1 15, 154 चौरस सेमी. क्षेत्रफळाचं एक काय आहे? चौरस. बाजू कशात दिल्या किंवा त्रिज्या कशात दिल्या? त्रिज्या सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आलं? 154 चौरस सेमी. आलं लक्षात? चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय अवघड नाहीत. बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे. छान. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 35 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? फोन करू नका कृपया. 35 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
35 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? काय आहे? त्रिज्या दिलेली आहे. किती दिली आहे? 35 सेमी. काढायचं काय? क्षेत्रफळ काढायचे. मग त्रिज्या किती दिली आहे? त्रिज्या बरोबर 35 सेमी. त्रिज्या किती आहे? 35 सेमी. आलं लक्षात? तर मग त्याचे क्षेत्रफळ काढायचे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? पाय आर वर्ग, पाय आर स्क्वायर. म्हणजे पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग. पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले त्रिज्या किती दिली आहे? 35. मग 35 गुणिले 35 त्रिज्येचा वर्ग म्हणजे 35 गुणिले 35 गुणाकाराच्या रूपामध्ये. मग 7 न भाग जातो का? जातो. 7 × 7 7 × 5 = 35. काय आलं? 22 गुणिले 5. 22 गुणिले 5 गुणिले 35. 22 पंचे किती? 110. 110 गुणिले 35. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आता हे 110चा आणि 35चा गुणाकार करा. 110चा 0 ठेवला इथं. 11 न गुणा 35ला. 11 × 5 = 55 ला 5 हातचे आले 5. 11 × 3 = 33. 33 आणि 5 = 38. 3850 चौरस सेमी. त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आलं? 3850 चौरस सेमी. चला, बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काही अवघड नाहीत. प्रश्न एकदम सोपे आहेत. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 3850 चौरस सेमी. चला, त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. चला, लाईव्ह तासिका आहे. व्यवस्थित दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा. स्क्रीनवर उजव्या बाजूला 3 टिंबा आहेत, त्याच्यामध्ये जा. त्यामध्ये तुम्हाला तिथं क्वालिटी ॲडव्हान्समध्ये जा. 720p करा क्वालिटी. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काही अवघड नाहीत. प्रश्न एकदम सोपे आहेत. आलं लक्षात? चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? एका वर्तुळाचा व्यास 56 सेमी असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? एका वर्तुळाचा व्यास 56 सेमी असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? काय दिले आपल्याला इथं? व्यास दिले. काढा काय म्हणतंय? क्षेत्रफळ काढा म्हणतंय. एका वर्तुळाचा व्यास किती दिलेला आहे? 56 सेंटीमीटर दिलेला आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे. तर पहा, प्रश्न काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही. काल आपण पाहिलं होतं व्यास दिल्यानंतर आपण परिघ कसा काढला. त्याच पद्धतीनं तुम्हाला दिलंय का इथं? व्यास दिले. किती दिलंय? 56 सेमी. काढायचं काय म्हणतंय? क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ बरोबर किती? मग आता त्रिज्या काढू आपण. क्षेत्रफळाला काय लागते आपल्याला? क्षेत्रफळ काढायला त्रिज्या लागते. त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. व्यास किती आहे? 56 भागिले 2. बे 1 बे, बे 2 4. 1 उरला, 16 झाले. बे 8 16. मग त्रिज्या किती झाली हो? 28 सेंटीमीटर. मग आता तुम्हाला त्रिज्या मिळाल्यावर क्षेत्रफळ काढायला काय अवघड आहे? मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे सूत्र? पाय आर वर्ग.
आर म्हणजे काय? त्रिज्या. आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे त्रिज्या. किती मिळालेली आहे? 28. मग 22/7 गुणिले पायची किंमत 22/7 ठेवली, गुणिले 28 गुणिले 28. 28 गुणिले 28. मग 7 भाग घालू. 7 1 7, 7 चौक 28, 7 चौक 28. मग आता काय करू आपण? या 28चा आणि 4चा गुणाकार करू. 22 गुणिले 4 8 32ला 2 हाचे आले 3, 4 दुनी 8, 28 चौक 112, 112 गुणिले 22. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर किती आलं? 22 गुणिले 112. गुणाकार करा. 22 दुनी 44ला 4, हाचे आले 4, 22 1 22, 22 आणि 4 26, 26ला 4, हाचे आले 2, 22 1 22, 22 आणि 2 24, 2464 चौरस सेमी. वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आले? 2464 चौरस सेमी. चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहे. आपल्याला वर्तुळाचा व्यास दिला असता, आपण त्याचं क्षेत्रफळ काढलं. बरोबर आहे? काय अवघड आहे ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. चला, लाईक करायला पहा विसरता तुम्ही. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? चला, आत्ताच आपण पाहिलेलं होतं मागच्या प्रश्नामध्ये. व्यास दिला असता वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं. काय दिलं इथं? वर्तुळाचा व्यास दिलाय. किती दिलाय? 28 सेंटीमीटर. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. व्यास किती दिलाय? 28 सेंटीमीटर. काढा का म्हणले? क्षेत्रफळ काढा म्हणले. क्षेत्रफळ बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. मग त्याची त्रिज्या काढा. त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. व्यास किती आहे? 28 भागिले 2. बे एक बे, बे एक बे, बे चौक 8, 14 सेमी. का आली हे? आर म्हणजेच काय? त्रिज्या. त्रिज्या काय आली? 14 सेमी. आलं लक्षात? त्रिज्या किती आलेली आहे? 14 सेंटीमीटर त्रिज्या मिळाली. मग आता तुम्हाला त्रिज्या मिळाल्यावर क्षेत्रफळ काढायला काय अवघड आहे? मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग म्हणजे त्रिज्येचा वर्ग. पायची किंमत किती आहे? किंमत ठेवा पायची. 22/7 गुणिले आर किती मिळाले? 14. 14 गुणिले 14. कारण की डायरेक्ट वर्ग न लिहिता आपण जर गुणाकाराच्या रूपात लिहिलो तर आपल्याला सोपं जातं भागाकार करायला. मग 7 न भाग जातो 14ला. 7 1 7, 7 दुनी 14, 7 1 7, 7 दुनी 14. मग 22चा 2चा गुणाकार करा. 22 दुनी 44, 44 गुणिले 14. गुणाकार करायला सोपं जातं 14न. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर दोघाचा गुणाकार किती येतो? 14 चौक 56ला 6, हातचे आले 5, 14 चौक 56, 56 आणि 5 61, 616 चौरस सेमी. 616 चौरस सेमी. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 616 चौरस सेमी. आलं लक्षात?
ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, सूर्यवंशी, फाळके, साळवे, मनीषा, चव्हाण, सलगर, समर्थ, मनुश्री, माधवी, जाधव, पालोदकर, बंडगर, बागुल, मेटे, प्राची काकडे, वाघमारे, समर्थ. चला, छान. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 21 सेमी व्यासाच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? 21 सेमी व्यासाच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? काय दिलेला आहे? 21 सेमी त्या वर्तुळाचा व्यास दिलाय. काढा काय म्हणले? क्षेत्रफळ काढा म्हणले. मग अगोदर आपल्याला त्रिज्या काढून घ्यावी लागेल. त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. व्यास भागिले 2. व्यास किती आहे? 21. मग 21 भागिले 2. बेक बे, बेक बे, बेक बे. 1 ला भाग जातो का? जात नाही. 0 द्या. दशांश दिला. 10 झाले. बे पंचे 10. म्हणजे काय आलं? 10.5. 10.5. काय आली? हे त्रिज्या. त्रिज्या बरोबर 10.5 सेमी. आलं लक्षात? मग आता आपल्याला त्रिज्या मिळालेली आहे. त्रिज्या मिळाल्याच्या नंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायला का अवघड आहे? काहीच अवघड नाही. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? पाय आर चा वर्ग. पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले आर किती आहे? 10.5. हे 10.5 गुणिले 10.5. कारण की वर्ग आहे त्याचा, म्हणून आपण त्याला 2 वेळेस गुणाकाराच्या रूपात लिहिलं. मग या 7 भाग जातो का? इथं भाग घालू 7. काय करू? हा दशांश काढून टाकू. इथं 0 देऊ. म्हणजे 105 झालं. छेदामध्ये काय झालं? 70. 7 1 7 0. 7 1 7. 3 उरले. किती उरले? 3 उरले. 35 झाले. 7 5 35. 3 उरले. 35 झाले. 5 त्रिक 15. 5 दुनी 10. 5 त्रिक 15. 5 दुनी 10. आता इथं 2 आहे. बे 1 बे, बे 1 बे, बे 1 बे. मग काय आलं? 11 गुणिले 3 म्हणजे 11 त्रिक 33. 33 गुणिले 10.5. तयार. 105 गुणिले 33 चा गुणाकार करू आपण. 3 5 15. 3 1 3. परत हे 5 1 3. 5 6 4 3. 3465 आलं. मग एका अंकानंतर दशांश आहे म्हणून इथं दशांश द्या. एका अंकानंतर 346.5 चौरस सेमी. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 346.5 सेमी हे वर्तुळाचे क्षेत्रफळ आलेलं आहे. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न काही अवघड नाहीत, खूप सोपे आहेत. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न पहा. प्रश्न प्रकार थोडासा बदललेला आहे. काय आहे?
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 100 चौरस सेमी आहे तर त्याची त्रिज्या किती? एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौरस सेमी आहे तर त्याची त्रिज्या किती? काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही. काय दिले आपल्याला? क्षेत्रफळ दिले. किती दिले? 154 चौरस सेमी. काढायचे काय? त्रिज्या काढायची आहे. मग आपलं तेच सूत्र कोणतं? वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र? पाय आर वर्ग. पाय आर वर्ग. मग काय काय दिले ते सूत्रामध्ये लिहू. वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले. किती दिले? 154 बरोबर पायची किंमत काय? 22/7 गुणिले आरचा वर्ग जशाच तसं, कारण की आर आपल्याला काढायची, त्रिज्या काढायची आहे. मग आता काय करू? हे 154 हे जे छेदामध्ये 7 आहे ते बरोबरच्या इकडे येऊन भागिले होतं ते गुणिले झालं, आणि 22 गुणिले होतं ते इकडे येऊन काय होईल? ते भागिले होईल. काय होईल? इकडं भागिले होईल. मग 22 × 22, 22चा पाडा येत असेल तर 22 × 7 154 किंवा 11 × 2 22, 11 × 1 11, 4 उरले 11 × 4 44. 2 न 14ला भाग घाला. 2 × 1 2, 2 × 7 14 बरोबर आरचा वर्ग. बरोबर आरचा वर्ग. मग 7 × 7 49 वर्गमुळामध्ये 49 बरोबर आर. 49 कशाचा वर्ग आहे? 7चा. मग त्रिज्या बरोबर 7 सेमी. किती? 7 सेमी. चला लता शिंदे चौरस सेमी येत नाही बाळा, फक्त सेमी येते. त्रिज्या 7 सेमी येते, चौरस सेमी येत नाही. क्षेत्रफळाचं एकक आहे चौरस. त्रिज्या काय आली? 7 सेमी. चला विष्णुकांत बिरादार. चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न चला पहा. 300 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत लाईव्ह तासिकेला, आणि लाईक किती आहेत? लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील. चला 1 मिनिट. काय आहे पुढचा प्रश्न? एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेमी आहे तर वर्तुळाचा व्यास किती? वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे, आपल्याला काढायचे काय आहे? व्यास काढायचे त्याचा. वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्याचा व्यास काढायचा आहे आपल्याला. प्रश्न काही अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. काय दिलंय ते अगोदर लिहून घेत चला, तुम्हाला समजेल. वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले किती? 616 चौरस सेमी. काढायचंय काय? त्याचा व्यास काढायचा आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेला आहे, त्याचा व्यास काढायचा आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले किती? दिले 616 चौसेमी. काढा. काय म्हणतंय? व्यास. व्यास बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. मग अगोदर आपल्याला काय? वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले त्याच्यावरून आपल्याला त्रिज्या मिळेल. त्रिज्येवरून काय मिळेल? व्यास. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? पाय आर वर्ग. पाय आर वर्ग. आता सूत्रामध्ये किमती ठेवू. काय काय दिले? वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे किती? 616 गुणिले पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले आर वर्ग. त्रिज्या काढायची आपल्याला. त्रिज्या आपल्याला काढायची आहे. मग 616
हे 7 जे भागिले होतं ते इकडे येऊन गुणिले झालं आणि 22 जे गुणिले होतं ते बरोबरच्या इकडे आल्यावर काय झालं भागिले झालं. 11 भाग घालू. 11 एका 11, 11 दुनी 22, 11 पाच्या 55, 61 मधून 55 गेले, किती राहिले 6 राहिले, पुढं 6 आहे 66 झालं, 11 6 66, 56 भागिले 2, बे एक बे, बे दुनी 4, 5 मधून 4 गेले 1 राहिले, 16 झाले, बे 8 16, म्हणजे काय झालं आर वर्ग बरोबर 28 गुणिले 7, 28 गुणिले 7. गुणाकार करा. 8 7 56, 8 56 6 हातचे आले 5, 7 दुनी 14, 14 आणि 5 19, म्हणजे आर चा वर्ग बरोबर काय आलं 196. मग आर बरोबर वर्गमुळामध्ये 196. मग त्रिज्या किती आली 196, कशाचा वर्ग आहे 14 चा वर्ग आहे. त्रिज्या बरोबर 14 सेमी. मग आपल्याला काय काढा म्हणलेला आहे प्रश्नामध्ये व्यास. मग व्यास बरोबर त्रिज्या गुणिले 2, म्हणजे 14 गुणिले 2 बरोबर 28 सेंटीमीटर, बरोबर 28 सेंटीमीटर. व्यास किती आलेला आहे आपला 28 सेमी. उत्तर काय आलं 28 सेमी. व्यास बरोबर 28 सेमी. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न काय अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, एका वर्तुळाचा परिघ 88 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती पहा. काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं परिघ दिलेला आहे आणि काढा काय म्हणलेला आहे क्षेत्रफळ काढायचंय आपल्याला. काय दिलंय परिघ दिलंय 88 सेमी. काढायचंय काय क्षेत्रफळ काढा म्हणतंय. क्षेत्रफळ बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला त्रिज्या लागते, त्रिज्या काढावी लागेल, बरोबर आहे. मग परिघ दिले त्याच्यावरून आपण काय करू त्रिज्या काढू. त्याची काय काढू त्रिज्या. मग वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. सूत्र काय आहे वर्तुळाच्या परिघाचं 2πr. काय आहे 2πr. मग काय दिलंय परिघ दिलाय किती दिलाय 88 बरोबर 2 गुणिले पायची किंमत किती 22/7 गुणिले r. त्रिज्या दिले का त्रिज्या काढायची आपल्याला. परिघ दिले, परिघ दिलेला आहे त्यावरून आपल्याला त्रिज्या काढायची आहे. मग काय करू हे 88 हे 7 जे भागिले आहे ते इकडे येऊन काय होईल गुणिले होईल आणि हे 2 गुणिले 22 जे गुणिले आहे ते इकडे आल्यावर काय होईल भागिले होईल. म्हणजे 88 गुणिले 7 भागिले 2 गुणिले 22. 22 न भाग घालू. 22 एक 22, 22 चोक 88. आता 4 ला 2 ने भाग जातो. बे एक बे, बे दुनी 4, आर बरोबर 7 दुनी 14 सेमी. मग तुम्हाला त्रिज्या मिळाली किती 14 सेमी त्रिज्या मिळाली. मग आता 14 सेमी त्रिज्या मिळाल्यावर त्याचं क्षेत्रफळ काढता येईल का नाही. का अवघड आहे काहीच अवघड नाही. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिज्या आपल्याला परिघावून आपण त्रिज्या काढलेली आहे. मग आता त्रिज्या मिळाल्याच्या नंतर क्षेत्रफळ काढू. काय आहे सूत्र पाय आर वर्ग. पाय आर वर्ग.
मग पायची किंमत काय आहे 22/7 गुणिले आर किती आपल्याला 14 मिळालेला आहे 14 गुणिले 14 आरचा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14. मग काय करू आपण 2 न 14 7 न 14 भाग जातो 7 1 7 7 दुनी 14 काय राहिलं 22 गुणिले 2 गुणिले 14 म्हणजे 22 दुनी 44 44 गुणिले 14 म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 14 गुणिले 44 14 चोक 56 ला 6 हातचे आले 5 14 चोक 56 56 आणि 5 61 616 चौरस सेमी. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आलं 616 चौरस सेमी. आपलं उत्तर काय आलं तर 616 चौरस सेमी हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. चला निमतवाडीकर कमलवाडीकर धर्मापुरीकर वाढवणकर चला मस्के चला. घटक किती आहे बाळा हे घटक कधी प्रश्न येऊ शकतात यावरती म्हणून तुम्हाला घेतलेला आहे माहिती असावं. चला त्यानंतर पुढचा प्रश्न. एका वर्तुळाचा परिघ 176 सेमी आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. परिघ दिलेला आहे 176 काढायचं का आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. वर्तुळाचा काय दिलेला आहे परिघ दिले आहे 176 काढायचं त्याचं क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. मग परिघ दिलेला आहे आपल्याला आपण काय करू अगोदर क्षेत्रफळ काढायचं म्हणल्याच्या नंतर त्रिज्या लागते आपल्याला. मग त्रिज्या आपल्याला कशी काढावं लागेल अगोदर परिघ दिले परिघाहून त्रिज्या काढा. वर्तुळाचा परिघ बरोबर दोन पाय आर. काय सूत्र आहे 2 पाय आर 2 पाय आर. परिघ किती दिला 176 बरोबर 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले आर आपल्याला माहिती नाही काढायचंय आर. मग 176 गुणिले 7 भागिले 7 होतं इथं इकडे आलं बरोबरच्या ते गुणिले झालं आणि 2 गुणिले 22 हे गुणिले होतं इकडे येऊन काय झालं हे भागिले झालं. काय झालं भागिले झालं. 22 8 176 22चा पाडा येत नसेल तर 11 न भाग झाला 11 दुनी 22 11 1 11 17 मधून 11 गेले 6 राहिले 66 झाले 11 6 66 2 न भाग झाला 2 1 2 2 8 16 परत 8 ला 2 न भाग झाला 2 1 2 2 चोक 8 म्हणजे काय आलं 7 चोक 28 सेंटीमीटर. म्हणजे काय आलं त्रिज्या किती आली त्रिज्या बरोबर 28 7 चोक 28 सेमी. त्रिज्या किती आली 28 सेंटीमीटर आली. आलं लक्षात. का अवघड आहे काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये. आता चला आपल्याला काय त्रिज्या मिळालेली आहे किती मिळाली त्रिज्या 28 सेंटीमीटर. काढायचंय काय क्षेत्रफळ काढा म्हणतंय. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पायची किंमत किती आहे 22/7 गुणिले आर किती आहे 28 गुणिले 28 त्रिज्या किती आले 28 28 चा वर्ग 28 गुणिले 28. मग काय करू आपण 7 न भाग घालू 28 ला 7 1 7 7 चोक 28 काय आलं 22 गुणिले 4 गुणिले 28. आता काय करू 22 गुणिले 28 चा 4 चा गुणाकार करू 28 चा पाडा येते का 28 चोक 112 नाही तर 4 न 28 ला गुणा 4 8 32 ला 2 हातचे आले 3 4 दुनी 8 आणि 3 11 112. आता काय करू आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 22 गुणिले 112 22 ने 112 ला गुणा
22 दुनी 44 ला 4 हाचे आले 4, 22 एक 22, 22 आणि 4 26 ला 6 हाचे आले 2, 22 एक 22, 22 आणि 2 24, 2464 चौरस सेमी. 22 दुनी 44 ला 4 हाचे आले 4, 22 एक 22, 22 आणि 4 26 ला 6 हाचे आले 2, 22 एक 22, 22 आणि 2 24. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 2464 चौरस सेमी हे आपलं उत्तर येईल. आलं लक्षात. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न काय अवघड नाहीत, एकदम सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न एका वर्तुळाची त्रिज्या 100 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा परिघ व क्षेत्रफळ किती. पहा, वर्तुळाची काय दिलेली आहे, त्रिज्या दिलेली आहे. किती दिलेली आहे, 100 सेमी. तर त्या वर्तुळाचा परिघ व क्षेत्रफळ काढा. परिघ आणि क्षेत्रफळ काढायचंय. दिलेलं काय आहे, त्रिज्या दिलेली आहे. किती दिलेली आहे, 100 सेंटीमीटर. मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला त्रिज्या जी दिलेली आहे ते 7च्या पटीत दिलेली नाही. 7च्या पटीत दिलं तर सोपं कशामुळे जातं, कारण की 22/7 त्या 7 आपल्याला त्रिज्येला भाग घालता येतो. मग अशा वेळेस काय करायचं, पायची किंमत काय धरायची. पाय बरोबर 3.14 3.14. पायची किंमत किती धरायची, 3.14. हे 3.14 का धरायचं, तर 22/7. बघा, 7 न 22ला जर भागलं तर 7 त्रिक 21, 1 उरला. दशांश द्या, 10 झाले. 7 एक 7, 10 मधून 7 गेले, 3 उरले. 7 चोक 28, परत 2 उरले, 20 झाले. 7 दुनी 14, म्हणजे असं ते वाढत जातं. त्याच्यापेक्षा काय, आपण 2 अंकापर्यंत दशांश म्हणजे 3.14 ही पायची किंमत आपण अशा वेळेस धरायची. जर कधी त्रिज्या 7च्या पटीत नसेल तर मग वर्तुळाचं काय काढा म्हणले आपल्याला, वर्तुळाचा परिघ. मग वर्तुळाचा परिघ काढू अगोदर. वर्तुळाचा परिघ आपल्याला परिघ आणि क्षेत्रफळ काढा म्हणलेलं आहे. काय काढा म्हणले, परिघ आणि क्षेत्रफळ. वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. 2πr. मग 2 गुणिले पायची किंमत 3.14 गुणिले त्रिज्या किती आहे, 100. त्रिज्या किती आहे, 100. मग 2 गुणिले, आता या 100चा आणि 3.14चा जर गुणाकार केलो तर 314, त्याच्या पुढे हे 2 शून्य. मग 2 अंकानंतर दशांश आणि इथं 2 अंकानंतर दशांश द्या, हे शून्य निघून गेले. मग काय राहिलं, 2 गुणिले 314. मग वर्तुळाचा परिघ बरोबर 2 गुणिले 314 काय, बेचोक 8, बेक बे, बेत्रिक 6, हे सॉरी बेत्रिक 6, 628 सेमी. वर्तुळाचा परिघ किती आला, 628 सेमी हा वर्तुळाचा परिघ आला. आलं लक्षात. त्यानंतर आपल्याला परिघ काढला आपण. आता काय म्हणतंय, क्षेत्रफळ काढा. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर चा वर्ग. पायची किंमत 3.14 ठेवा. आर किती आहे, त्रिज्या 100. 100 गुणिले 100. मग 3.14 सॉरी, याचा जर गुणाकार केलो तर 314, त्याच्या पुढे 100चे 2 शून्य आणि ह्या 100चे 2 शून्य म्हणजे 4 शून्य येतील.
मग दशांश 2 अंकानंतर आहे म्हणून इथं दिला, म्हणजे क्षेत्रफळ किती आलं वर्तुळाचं? वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 314 आणि त्याच्या पुढे हे 2 शून्य म्हणजे 31,400 चौरस सेमी. 31,400 चौरस सेमी. आपल्याला प्रश्नामध्ये परीघ काढा म्हणलं होतं आणि क्षेत्रफळ परीघ बरोबर 628 सेमी कॉमा क्षेत्रफळ बरोबर 31,400 चौरस सेमी आलं. चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न काय अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो. परीघ 628 सेमी आणि क्षेत्रफळ आहे 31,400. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न, एका वर्तुळाचा व्यास 36 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा परीघ व क्षेत्रफळ यातील फरक किती? एका वर्तुळाचा व्यास किती दिलाय? 56. तर त्या वर्तुळाचा आपल्याला परीघ आणि त्याचं क्षेत्रफळ यातील फरक काढायचा आहे. पहा, प्रश्न काय दिलेला आहे? वर्तुळाचा व्यास दिलाय, त्यावरून आपल्याला त्याचा परीघ क्षेत्रफळ या दोघांमधील फरक काढायचा आहे. मग त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. व्यास किती आहे? 56 भागिले 2 बरोबर किती आली? 28 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला आर किती मिळालं? 28 सेंटीमीटर आर मिळालेले आहे. मग आता तुम्हाला आर मिळाल्यावर म्हणजे त्रिज्या मिळाल्यावर परीघ आणि क्षेत्रफळ काढायला का अवघड जाणार आहे? काहीच नाही. मग वर्तुळाचा परीघ बरोबर, आता ही त्रिज्या जी आहे ती 7च्या पटीत आहे, म्हणून आपल्याला पायची किंमत 22/7 घ्यायला काही हरकत नाही. परीघचं सूत्र काय? पाय 2 पाय आर. काय आहे? 2 पाय आर म्हणजे 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे? 28. त्रिज्या किती आहे? 28. मग 7 × 7 7 चोक 28. 7 चोक 28 म्हणजे 4 गुणिले 2 करा 8 येतं. 8 न 22 ला गुणा, 22 8 176. परीघ किती आला? 176 सेमी. परीघ किती आला? 176 सेमी. मग आता काढायचंय काय? वर्तुळाचे क्षेत्रफळ. सूत्र काय आहे? पाय आर चा वर्ग. पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले आर किती आहे? 28 चा वर्ग म्हणजे 28 गुणिले 28. मग 7 न गुणाकार करू आपण, हे भागू 7 न, सॉरी 7 × 7 7 चोक 28. मग 22 गुणिले 28 चोक 112. 28 आणि 4 चा गुणाकार किती आला? 112 आला. मग आपल्याला 112 ला 22 न गुणायचं आहे. 22 दुनी 44 ला 4 हातचे आले 4. 22 × 22 आणि 4 26 ला 6 हातचे आले 2. 26 ला 6 हातचे आले 2. 22 × 22 22 आणि 2 24. 2400 चौरस सेमी हे का आलेलं आहे? क्षेत्रफळ आलेलं आहे वर्तुळाचं. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलं? 2464 सेमी. आलं लक्षात? तर आता फरक काढा म्हणले आपल्याला. चला, बऱ्याच जणांनी परीघ आणि क्षेत्रफळ काढून ठेवले, फक्त फरक काढलेला नाही. फरक बरोबर क्षेत्रफळ जे जास्त आहे त्याच्यातून वजा करा. क्षेत्रफळ जास्त आहे, कमी कोण आहे? परीघ. क्षेत्रफळ किती आहे? 2464
वजा 176 परिघ आहे, वजा बाकी करा. 14 मधून 6 गेले 8 राहिले, इथे राहिले 5. 5 मधून 7 जात नाही, इथला हातचा इथं घ्या. 15 15 मधून 7 गेले 8 राहिले, इथे राहिले 3. 3 मधून 1 गेला 2 राहिले, हे 2288. फरक किती आला? 2288 फरक आला. एका वर्तुळाचा व्यास 56 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा परिघ व क्षेत्रफळ यातील फरक किती आलेला आहे? 2288 आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न काय अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12, आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक 12. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौरस सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा परिघ व व्यास यातील फरक किती? पहा, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 2464 चौरस सेमी, तर त्या वर्तुळाचा परिघ व व्यास यातील फरक काढा म्हणले. दिलंय काय? क्षेत्रफळ दिले. किती दिले? 2464 चौरस सेमी. काढा काय म्हणले? परिघ व व्यास यातील फरक काढा म्हणले. परिघ आणि व्यास यातील फरक काढा म्हणले. मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला. परिघ काढा म्हणले. परिघ काढण्यासाठी त्रिज्या लागते. त्रिज्या दिले का? नाही. मग आपण काय करू? वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर चा वर्ग. मग आता वर काय काय दिले ते किमती ठेवू. ह्याच्यात क्षेत्रफळ दिले 2464 चौरस सेमी. पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले आर चा वर्ग. मग आर चा वर्ग बरोबर 2464 गुणिले 7/22. हे जे 22/7 होतं ते बरोबरच्या इकडे आलं की उलट झालं. जे 7 भागिले होतं ते गुणिले झालं, गुणिले 22 असलेलं भागिले झालं. मग 11 भाग घालू. 11 दुनी 22, 11 दुनी 22, 2 उरले 26 झाले. 11 दुनी 22, 26 मधून 22 गेले 4 उरले 44 झाले. 11 चोक 44. 11 चोक 44. परत बे न भाग घालू. बे एक बे, बे एक बे, बे एक बे, बे दुनी 4. का आलं? आर चा वर्ग बरोबर 112 गुणिले 7 गुणाकार करा. 7 दुनी 14 ला 4, हातच्याला 1, 7 एक 7 आणि 1 8, 7 एक 7. आर चा वर्ग बरोबर 784. मग आर बरोबर वर्गमुळामध्ये 784. मग 784 कशाचा वर्ग आहे? तर 28 चा वर्ग आहे. तर मग किती आलं? आर बरोबर 28 सेमी. म्हणजे त्रिज्या किती मिळाली आपल्याला? 28 सेंटीमीटर त्रिज्या मिळाली. आलं लक्षात? त्रिज्या किती मिळालेली आहे? 28 सेमी त्रिज्या मिळालेली आहे आपल्याला. मग आता तुम्हाला त्रिज्या माहीत झाल्याच्या नंतर परिघ आणि व्यास काढायला का अवघड आहे हो? अगोदर परिघ काढू. मग वर्तुळाचा परिघ बरोबर सूत्र काय आहे? 2 पाय आर. हे 2 गुणिले पायची किंमत 22/7. आर किती आहे? 28. मग 7 एक 7, 7 चोक 28. 22 गुणिले 2 गुणिले 4 म्हणजे 4 दुनी 8. 22 गुणिले 8 म्हणजे 176 सेंटीमीटर. काय झाला? परिघ किती आला? 176 सेंटीमीटर परिघ आला. मग आता व्यास काढा. व्यास बरोबर त्रिज्या
गुणिले 2, त्रिज्या किती मिळाली आहे 28, 28 गुणिले 2 बरोबर 56 सेमी काय मिळाला, व्यास मिळाला आपल्याला. आपल्याला प्रश्नामध्ये परिघ आणि व्यास यातील फरक विचारलेला आहे. फरक बरोबर परिघ किती आहे 176 वजा व्यास किती आहे 56, वजा बाकी करा, 6 मधून 6 गेले 0 राहिले, 7 मधून 5 गेले 2 राहिले 1, फरक किती आला तर फरक आला 120 सेमी. 176 सेंटीमीटर मधून 56 सेंटीमीटर वजा झाले तर फरक आला 120 सेमीचा फरक आला. परिघ आणि व्यास यातील फरक किती आहे 120 सेंटीमीटरचा फरक आहे. तर प्रश्न काय अवघड होता का हो, काहीच अवघड नाही, लय सोपा प्रश्न होता. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न चला पुढचा आणि आजच्या तासिकेतील हा शेवटचा प्रश्न आहे. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काही अवघड नाहीत, प्रश्न सोपे आहेत. चला आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करत चला, त्यांनाही याचा फायदा होईल. एका वर्तुळाचा परिघ किती दिला आहे 132 सेंटीमीटर दिलेला आहे. परिघ किती दिला आहे 132 सेंटीमीटर. त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि त्याचं व्यास काढायचे आपल्याला. परिघ दिला आहे, परिघावरून त्याचं क्षेत्रफळ आणि व्यास काढायचा आहे. अवघड काहीच नाही. क्षेत्रफळ काढण्यासाठी त्रिज्या लागते, मग त्रिज्या का परिघावरून आपल्याला त्रिज्या मिळते. मग वर्तुळाचा परिघ बरोबर काय आहे 2 पाय r. काय दिलंय ते सूत्रामध्ये ठेवा. परिघ किती दिलाय 132, मग 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r, मग हे 132 हे जे 7 भागिले आहे ते इकडे जाऊन गुणिले होईल आणि 22 गुणिले आहे ते इकडे आल्यावर भागिले होईल, बरोबर r राहील त्रिज्या. 22 × 22 किंवा 11 ने भाग घाला, 11 दुनी 22, 11 × 11, 13 मधून 11 गेले 2 राहिले, 11 दुनी 22, परत बे 1 बे, बे सखम 12, बे 1 बे, बे सखम 12. त्रिज्या किती आली r बरोबर 42 सेमी. r बरोबर किती आली 42 सेमी. त्रिज्या बरोबर 42 सेमी. मग आपल्याला आता काय म्हणलेलं आहे त्याचं क्षेत्रफळ काढा म्हणलेलं आहे. त्रिज्या मिळालेली आहे, त्रिज्याहून क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r चा वर्ग. पायची किंमत किती आहे 22/7 गुणिले r किती आहे 42, म्हणजे 42 गुणिले 42. मग 7 ने 42 ला भाग घाला, 7 × 7, 7 सकम 42, 22 गुणिले 6, 22 गुणिले. चला विद्यार्थी मित्रांनो, इथं आपलं 2 राहिलेलं आहे, आणखी इथं 1. हे जे 7 इथं इकडे लक्ष द्या, वर्तुळाचा परिघ बरोबर 7 भागिले होतं ते इकडं गुणिले झालं आणि 2 गुणिले 22 हे छेदामध्ये आलं तर बे 1 बे, बे 3 6, इथं 3. मग r बरोबर 21 सेमी. r बरोबर किती आली त्रिज्या किती आली 21 सेमी आली. मग इथे आपल्याला काय होईल 22/7 गुणिले त्रिज्या आपल्याला किती मिळालेली आहे 21. 21 गुणिले 21. चला धन्यवाद ज्यांनी सांगितलं. चला संस्कृती,
चला 22/7 गुणिले 21 बे एक बे त्रिक 6 हे 7 एक 7 7 त्रिक 21 काय झालं हे 21 गुणिले 3 गुणिले 22 21 गुणिले 3 गुणिले 22 21 गुणिले 3 गुणिले 22 तर 22 गुणिले 21 त्रिक 63 21 चा 3 चा गुणाकार केला किती आलं 63 आलं. आता 22 न गुणा 22 त्रिक 66 ला 6 हातचे आले 6 22 सख 132 132 आणि 6 138 1386 चौरस सेमी काल हे क्षेत्रफळ आलं. क्षेत्रफळ किती आलं 1386 चौरस सेमी त्याचं क्षेत्रफळ आलेलं आहे. आपल्याला काढा काय म्हणलंय क्षेत्रफळ व व्यास. मग व्यास बरोबर त्रिज्या गुणिले 2 त्रिज्या आहे 21 21 गुणिले 2 बरोबर 42 सेमी. व्यास काला 42 क्षेत्रफळ आलं 1386 चौरस सेमी. चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न काय अवघड नाही, प्रश्न एकदम सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो. चला लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला लाईक करायला विसरता तुम्ही. लाईक शेअर अँड सबस्क्राईब आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करत चला. चला उद्याच्या भागामध्ये आपल्याला चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबूया. तुमच्या माय विजन परिवारामध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मला मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या वर्गाची लिंक त्या ठिकाणी देईन. चला थांबूया या ठिकाणी. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.